मित्र, ज्या लोकांना खूप जास्त खोकला, दमा आणि सायनुसायटिसचा जे आहे खूप जास्त त्रास होतो, अशा लोकांसाठी एक अतिशय रामबाण असा इलाज आहे आयुर्वेदामध्ये. एक वनस्पती मी तुम्हाला सांगतो, हे बघू शकता. हे वनस्पती आहे आकाश निम मित्र. शेतामध्ये कुठेही किंवा रस्त्याच्या कडेला कुठेही तुम्हाला हे वनस्पती पाहायला मिळेल. या वनस्पतीचं बॉटॅनिकल नाव आहे मिलिंगटन हॉर्टिन्सिस. आणि या वनस्पतीचे पर्ण बघू शकता अशा प्रकारे आहेत. हे वनस्पतीचं कांड अशा प्रकारे आहे. याचा पंचांग, तुम्ही पंचांगाचा काढा घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचा दमा मुळापासून नष्ट होईल मित्र. पंचांग घेऊ शकता किंवा मग हे जे पानं आहेत, या पानाचा सोरस उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. असे तुम्हाला 10-15 दिवस घेतले तरी मुळातून दमा तुमचा कमी होतो. याला आयुर्वेदामध्ये असाधारण वनस्पती मानल्या जाते. याच्यामध्ये सायंटिफिकली काही घटक असतात, जसं की हिस्पुडुलिन आणि हॉर्टेन्सिस नावाचे काही बायोॲक्टिव्ह कंपाऊंड असतात, ज्याच्यामुळे हे ब्रॉन्कोडायलेटर म्हणून काम करते आणि अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी असतात त्याच्यामुळे याच्यामध्ये, या वनस्पतीच्या सोरस किंवा याच्या पंचांगामध्ये. त्यामुळे हे कफाला जे आहे मुळापासून कमी करण्यास सक्षम वनस्पती आहे मित्र. तर अशा प्रकारे ही बहुगुणी वनस्पती, परंतु आपल्याला हिचा वापर माहीत नसल्यामुळे आपण याच्या वापरापासून वंचित राहतो. आणि याच्यापासून आयुर्वेदामध्ये काही कल्प पण बनतात, जसं की आकाश निंबादी चूर्ण बनते, आकाश निंबादी क्वाथ मिळते आणि आकाश निंबादी अर्कसुद्धा मिळते. तर अशा प्रकारे ही बहुगुणी वनस्पती आहे. जर तुम्हाला दमा, खोकला आणि सायनुसायटिसचा त्रास असेल तर नक्की घरी बसून तुम्ही कमी करू शकता मित्र हो, याचा वापर घेऊन. या वनस्पतीचं नाव आकाश निंब आहे आणि बरेचसे बाकी पण महानिंब वगैरे म्हणतात हिंदीमध्ये. तर तुमच्या इकडे काय म्हणतात या वनस्पतीला, कॉमेंटमध्ये नक्की कळवा मित्र. तर हा व्हिडिओ इथंच संपला. तुम्हाला कसा वाटला याची तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नमस्कार.